सर्वांना जय श्री चक्रधर. नमस्कार. मी सुदर्शन नागराज बाबा कपाटे महानुभाव ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने 2 दिवसाच्या महानुभाव कार्यशाळेचं आयोजन दिनांक 11 आणि 12 रोजी श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेमध्ये वासनिक, उपदेशी, पुजारी आणि आश्रमस्थ मुलं मुली यांना अपेक्षित केलेला असून 2 दिवसांमध्ये 6 सत्रांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या, साहित्यिकदृष्ट्या, संघटनात्मकदृष्ट्या आणि धर्माच्या आचरणाच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित केले जाणार आहे. भरपूर विषयांमध्ये आपले मतमतांतर असू शकतात, परंतु आचरण सर्वांचं एका दृष्टीने असलं पाहिजे. त्याचबरोबर धार्मिक संघटन असणं तितकंच गरजेचं आहे. समाजाला जर चांगली आपल्याला दिशा द्यायची असेल तर सर्वप्रथम आपण एका रस्त्यावर चालणं गरजेचं आहे. आणि अशा अनुषंगाने संस्थेने हा विचार केला की सर्वांना जर एकत्र करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला वासनिक वर्गाला एकत्र करावं लागेल. संत मंडळी, महंत मंडळी आणि अधिकरण मंडळी यांच्या शुभ आशीर्वादाने, शुभचिंतनाने आणि या सर्वांच्या मान्यतेने हा कार्यक्रम होणार असून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नक्की उपस्थित राहावं. 2 दिवस पूर्ण वेळ आपल्या सर्वांना इथे उपस्थित राहायचं आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आणि त्याची वेळ काय राहणार? अनेक मान्यवरांना आपण अप्रोच झालेलो आहे, परंतु कार्यक्रमाची खूप जास्त भरगच्च आयोजन असल्यामुळे आपण निश्चित कोणा मान्यवरांना इथे उल्लेखित करू शकत नाही. परंतु संभाजीनगर शहरातील राजकीय व्यक्तित्व या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी निश्चित उपस्थित राहतात. जनगण मन अधिनायक जय हे राष्ट्रगीत आहे आणि शासनाने हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. आता रामगिरी महाराज पूजनीय आहेत, संत समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात, परंतु आता शासनाने काय करावं याचा फक्त आम्ही सूचना देऊ शकतो, आदेश देऊ शकतो. रामगिरी महाराजांनी त्यांचं मत दिलेलं आहे. यावर आता शासन जो निर्णय घेईल तो आपण सगळ्यांनी स्वीकार करणारच आहोत. त्यामुळे त्याच्यावर वेगळं काही बोलायची ते आवश्यकता नाही.